नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वी गणित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करणार आहोत। इयत्ता 8वीसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा असते आणि यामध्ये गणिताचे एकूण 50 प्रश्न विचारतात आणि 50 प्रश्नाला 100 गुण असतात। त्यातला पहिला घटक आहे संख्याज्ञान। हे 6% त्याच्यासाठी भारांश आहे, म्हणजे 6 गुणाचे प्रश्न या घटकावर आधारित असतात। संख्याज्ञान हा मुख्य घटक आहे आणि त्यातील उपघटक आज आपण पाहणार आहोत। एक म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे काय त्याचा अभ्यास करणार आहोत। पूर्ण संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या म्हणजे काय, अपरिमेय संख्या म्हणजे काय, वास्तव संख्या म्हणजे काय, या संख्यांच्या विषयी आपण माहिती घेणार आहोत आणि या संख्यावर आधारित दिलेली उदाहरणं आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रहो, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्व गोष्टींची आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। संख्याज्ञान असले तरी बऱ्याचशा प्रकारच्या संख्या आहेत, त्या संख्यांचा आता आपण अभ्यास करणार आहोत। संख्याज्ञानाचा अभ्यास करताना मित्रहो आपल्याला या संख्या माहिती असणं गरजेचं आहे। आता नैसर्गिक संख्या यांनाच आपण काय म्हणतो, मोज संख्या म्हणतो। आता ह्या नैसर्गिक संख्या कशा असतात पहा, 1 2 3 4 5 6 टिंब असा नैसर्गिक संख्यांचा समूह असतो। यामध्ये सर्वात लहान संख्या 1 असते, सर्वात लहान संख्या 1 आणि सर्वात मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही। सर्वात मोठी संख्या कोणती जर विचारली नैसर्गिक संख्या तर आपण ती सांगता येत नाही। आता दुसऱ्या प्रकारच्या संख्या आहेत त्या पूर्ण संख्या। आता नैसर्गिक संख्येमध्ये फक्त जर 0 वाढवला, 0 1 2 3 4 5 6 टिंब आता या ठिकाणी संख्या जर पाहिल्या तर नैसर्गिक संख्येमध्ये 0 वाढलाय, त्या संख्यांना आपण काय म्हणणार आहोत, पूर्ण संख्या म्हणतात। आणि या ठिकाणी सर्वात लहान संख्या काय आलेली आहे तर 0 आलेली आहे। सर्वात लहान संख्या 0 आहे आणि सर्वात मोठी संख्या या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगता येत नाही। त्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या म्हणजे काय, या ठिकाणी ह्या धन संख्या येणार 0 1 2 3 4 5 6 आणि त्याच्या विरुद्ध संख्या येणार 1 2 3 4, अशा सर्व संख्यांचा समूह याला आपण पूर्णांक संख्यांचा समूह किंवा संच असं म्हणणार आहोत। म्हणजे काय येईल पहा, या ठिकाणी -3 -2 -1 0 1 2 3 4 5 टिंब अशा या संख्या येणार। म्हणजे शून्यापासून उजवीकडं ह्या धन संख्या येतील आणि या ठिकाणी ऋण संख्या येणार आहेत। आता ऋण संख्येचा जर विचार केला, आपण जसं डावीकडे जातो तशा संख्या लहान लहान होतात बा। 5पेक्षा 4 लहान, 3पेक्षा 2 लहान, 1पेक्षा 0 लहान, त्यानंतर -1 लहान, -1 पेक्षा -2 लहान। म्हणजे सर्वात लहान संख्या आपल्याला इथे सांगता येणार नाही ऋण संख्या, पण सर्वात मोठी ऋण संख्या काय येणार आहे, सर्वात मोठी ऋण संख्या, सर्वात मोठी ऋण संख्या ही काय येणार आहे, -1 येणार आहे, बरोबर, -1। आणि सर्वात लहान संख्या आपण इकडे सांगू शकत नाही, कारण ह्या संख्या काय आहेत, अनंत संख्या आहेत, त्यामुळे त्या संख्या आपण सांगू शकणार। पुढची संख्या आपल्याला पाहणार आहोत ती म्हणजे परिमेय संख्या म्हणजे काय। तर परिमेय संख्या म्हणजे काय, तर p आणि q स्वरूपातील संख्या असेल, p/q स्वरूपात, आणि या ठिकाणी q ची किंमत कधीही 0 नसणार आहे आणि pq पूर्णांक संख्या, pq पूर्णांक असतील, पण q हा शून्येतर पूर्णांक असणार आहे। q हा शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत।
आता परिमेय संख्येचं पुढे आपण पाहणार आहोत परिमेय संख्येचं दशांश रूप. उदाहरणार्थ परिमेय संख्या पाहूया. 5/7, 8/3 वजा 11/4 या सर्व परिमेय संख्येत याचा छेद आहे ती शून्येतर पूर्णांक संख्या पाहिजे. अशा स्वरूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत. आता ह्या परिमेय संख्यांचे दशांश रूप कसं असतं तर खंडित दशांश रूप असतं. खंडित दशांश रूप असतं. खंडित दशांश रूप. आणि दुसरा प्रकार आहे अखंड आवर्ती दशांश रूप. अखंड आवर्ती दशांश रूप. अखंड आवर्ती दशांश रूप. आता ज्या संख्याचे दशांश रूप खंडित असतं किंवा अखंड आवर्ती असतात. अखंडित म्हणजे काय, समजा हा भागाकार केला 135/12 हा जर भागाकार केला तर याचं उत्तर काय येते 11.25 येते. या ठिकाणी जर 12 ने 135ला भागलं तर ही भागाकाराची क्रिया संपते. म्हणजे हा भागाकार खंडित दशांश रूपातील आहे. आणि दुसरा एक भागाकार इथं आहे. समजा 20ला आपण 3 जर भागलं तर येणारं उत्तर काय येते 6.66. 3 × 18 राहिले 2 दशांश चिन्ह 3 × 18 3 × 18 हा 6 अंक आवर्ती येतो म्हणजे पुन्हा पुन्हा येतो. म्हणजे ज्याला आपण असं लिहितो 6 बार लिहितो कारण 6 अंक पुन्हा पुन्हा येतो. म्हणजेच परिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आणि खंडित असते अशा संख्येला आपण काय म्हणतो परिमेय संख्या म्हणतो. आणि ज्या संख्येचे दशांश रूप अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते. परंतु आवर्ती नसते. आवर्ती नसते अशा संख्यांना काय म्हणतात अपरिमेय संख्या म्हणतात. अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या म्हणतात. आता परिमेय संख्या म्हणजे काय, दशांश रूप अखंड आणि आवर्ती. उदाहरणार्थ आपण जर वर्गमूळ काढलीत तर लक्षात येतं वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 ह्या अपरिमेय संख्या आहेत. वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 ह्या काय आहेत अपरिमेय आहेत. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्या ह्या काय असतात अपरिमेय संख्या असतात. आता आपण वर्गमुळात 3ची जर किंमत लिहिली भागाकार पद्धतीनं 3चे वर्गमूळ काढले तर काय ते 1.73 20 50 80 पुढे भागाकाराची क्रिया होणार आहे. परंतु या भागाकारामध्ये कोणताही दशांश स्थळ आपलं अंकाची पुनरावृत्ती होत नाही किंवा आवर्ती येत नाही. पुन्हा पुन्हा तोच अंक येत नाही. ते 7 आले 3 आले 2 आले 0 5 8 म्हणजे कुठलाही अंक पुन्हा पुन्हा या ठिकाणी येत नाही. म्हणजे ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. आता वास्तव संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून जो संख्या समूह होतो त्याला काय म्हणतात वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या या दोन्हीचा संख्या समूह म्हणजेच काय आहे तो वास्तव संख्या. संख्या समूह म्हणजेच वास्तव संख्या आहेत. त्या काय आहेत
वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्या आहेत. विद्यार्थी मित्रो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संख्या ज्ञानावर प्रश्न असतात. 8वीची स्कॉलरशिप असो, 5वीची असो, नवोदय परीक्षा असो, NMS असो, NTS असो, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यावर संख्या ज्ञानावर आपल्याला निश्चित प्रकारे प्रश्न विचारतात. त्यामुळे संख्या महत्त्वाच्या आहेत. मूलभूत संख्या आहेत त्या आपल्याला लक्षातच ठेवायला पाहिजेत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे. पुढील मुद्दा लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येतील अंकाच्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार अशा स्थानानुसार त्या अंकाची स्थानिक किंमत ठरवली जाते. आता उदाहरणार्थ या ठिकाणी 7583 आहे. आता प्रत्येकाची स्थानिक किंमत आहे. हे 7 हे हजार स्थानी आहे म्हणून 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? स्थानिक किंमत 7000 येणार आहे. किती येणार आहे? 7000 येणार आहे. 7 वर 3 दशांश, एकक, दशक, शतक आणि हजार स्थाने. त्यानंतर हे 5 या अंकाची स्थानिक किंमत. आता 5 ह्या शतक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत किती होणार आहे? स्थानिक किंमत 500. 5 या अंकाची स्थानिक किंमत 500 आहे. किती आहे? 500. त्यानंतर 8 या अंकाची स्थानिक किंमत, 8 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे? 80 आहे. आणि 3 या अंकाची स्थानिक किंमत, 3 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 3 आहे. या स्थानिक किमती माहिती पाहिजेत. त्याच्या पुढे अजून जर संख्या असतील, हजार आहे, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज अशा पद्धतीनं 10 अंकापर्यंत संख्या असतात. त्याच्या पुढेही संख्या आहेत पण या स्थानिक किमती आपल्याला 10 अंकापर्यंत तरी माहिती असणं गरजेचं आहे. 7 ची स्थानिक किंमत 7000, 5 ची 500, 8 ची 80, 3 या अंकाची स्थानिक किंमत 3 आहे. पुढील मुद्दा लक्षात घ्या. एका संख्येतील एकक व दशक स्थानाच्या अंकाची अदलाबदल केल्यास तयार होणारी संख्या व मूळ संख्या यामधील फरक 9च्या पटीत असतो. काय असतो? 9च्या पटीत असतो. ही 9ची पट त्या दोन अंकामधील फरकाची असते. आता उदाहरणार्थ आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ 3258 आहे. आता एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंकांची काय केलेलं आहे? अदलाबदल केली म्हणजे ती संख्या काय झाली? 3285 झाली. 3285 म्हणजेच या अंकांची काय करायचं आहे? फरक करायचा आहे. त्याची 9 पट म्हणजेच 3285 वजा 3258 बरोबर म्हणजे काय? 9 गुणिले या दोन अंकांचा फरक म्हणजे 8 वजा 5. 9 आणि 8तून 5 गेले 3. 9 त्रिक किती आलेला आहे? 27 फरक. म्हणजे जो ह्या दोन एकक स्थानचा दशक स्थानचा अंक आहे त्याला 9 न गुणलं, 9 पट केली की उत्तर येते. दुसरं एखादं उदाहरण पाहूया आपण. 7512. इथं 7000 अंकांची अदलाबदल केली, 7521 झालं. आता ह्या दोघातला फरक किती आहे? तर ह्या दोघातील फरक किती आहे पहा. 2 आणि 1 मधला फरक 2 वजा 1 बरोबर 1 आणि त्याला कितीनं गुणणार आहे? 9 न गुणणार म्हणजे किती आलं? 9 उत्तर आलं. या दोन संख्येतील फरक किती आहे? 9. कधी? ज्यावेळी एकक आणि दशक स्थानातील अंकांची अदलाबदल केली तर. अजून एखादं उदाहरण बघूया.
4568. दुसरे अदलाबदल करून झाल्यानंतर संख्या काय होईल 4586. आता ह्या दोघातील फरक काढायचा आहे. म्हणजे 8 आणि 6 हे दोन अंक आहेत. ह्यातला फरक किती आला 8 वजा 6 गुणिले 9. 8तून 6 गेले किती राहिले 2 गुणिले 9 म्हणजे 9 दुनी 18. या दोन संख्यातील फरक आला. म्हणजे हे आपण ट्रिक वापरली तर पटकन आपल्याला उत्तर काढता येईल. पण कधी एकक स्थानचा आणि दशक स्थानच्या अंकांची अदलाबदल केली तर ह्या दोन संख्यातील फरक हा त्या दोन अंकांच्या फरकातील 9च्या पटीत असतो. म्हणजे दोन अंकातील जो फरक आहे त्याचे किती पट करायची 9 पट करायची. अशा पद्धतीनं हा एक नियम आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. मुद्दा लक्षात ठेवा. एखाद्या संख्येच्या दशक आणि एकक स्थानी जर समान अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या काय असतो 9 पट असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी एक संख्या पाहूया 3566. आता एकक आणि दशक म्हणजे दशक स्थानचा 10 वजा एकक स्थानचा 1 म्हणजे काय आली त्याची 9 पट आली. किती आली 9 पट येतं. मग आता एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक आहे 6 म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे 6ची 9 पट 9 सक 54 हा त्याच्या स्थानिक किमतीतील फरक आहे. म्हणजे ह्या 6ची स्थानिक किंमत झाली 60 आणि दुसऱ्या 6ची स्थानिक किंमत आली 6. 60 वजा 6 बरोबर काय आलं उत्तर 54 उत्तर आहे. दुसरं एक उदाहरण पाहूया 2577. आता या ठिकाणी एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक समान आहे. म्हणजे 7 9 63 त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आला 63 आलेला आहे. म्हणजे ते 70 वजा 7 येणार आहे बरोबर 63. समान अंक जर एकक स्थानचा आणि दशक स्थानचा असेल तर आपण या पद्धतीनं सोडवता येईल. 2744 आहे. आता स्थानिक किमतीत इथे समान अंक आला आहे 4 आलेला आहे. 4 9 9 चौक 36 म्हणजे त्यातील स्थानिक किमतीतील फरक किती आला तो 9च्या पटीमध्ये असतो. हे एक लक्षात ठेवा कारण उदाहरण सोडवण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढचा मुद्दा एखाद्या संख्येच्या शतक व दशक स्थानी समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक त्या अंकाच्या 90 पटी इतका असतो. आता 90 पट कशी तर शतक स्थानी किती आलं 100 आणि दशक स्थानी 10 यातला जर फरक घेतला तर किती येते 90 म्हणून 90ची पट असणार आहे. आता उदाहरण पाहूया. उदाहरण एक घेऊया 5448. आता दशक आणि शतक स्थानचा अंक काय आहे 4 आहे. आता याचं डायरेक्ट उत्तर आपण असं काढू शकतो 4 गुणिले 90 9 चौक 36 म्हणजे पटकन आपल्याला एका मिनिटाच्या आत कमी वेळामध्ये उत्तर मिळते. इथं येईल याची त्याची किंमत जर काढली तर 400 वजा 40 करावं लागेल म्हणजेच किती आलं 360. जर हे लक्षात तुमच्या आलं की 90ची पट आहे की डायरेक्ट त्या अंकाला तुम्ही काय करणार आहात 90 गुणणार आहात. दुसरं एखादं उदाहरण पाहूया 7556. आता शतक स्थानी दशक स्थानी अंक कोणता आला ही जर तुम्हाला क्लुप्ती माहिती असेल तर तुम्ही काय करणार आहे 5 गुणिले 90 9 5 45 येणार आहे. म्हणजे उत्तर किती आलं 450 आलं आहे. तेच तुम्हाला जर सोडवायचं म्हटलं तर याची स्थानिक किंमत 500 घ्यावी लागेल वजा 50 बरोबर 450. वेगवेगळ्या पद्धतीनं एकच उदाहरण सोडवता येतं पण कमी वेळामध्ये आपल्याला ते उदाहरण सोडवता आलं पाहिजे. त्यासाठी काही तंत्र आहेत क्लुप्त्या आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. जर शतक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक समान असेल तर ती काय असते त्या दोन अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक हा
त्या अंकाच्या 90 पट असतो. आता शतक स्थानी 100 आणि दशक स्थानी 10 आहे म्हणून. अजून एक उदाहरण पाहूया. 4882. आता 8 8 समान आहे म्हणजे 8 गुणिले 90. 8 9 किती आलं 72 म्हणजे 720 फरक आलेला आहे. म्हणजे 800 वजा 80 बरोबर 720. अशा पद्धतीने जर शतक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक असेल तर हा नियम तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे पुढील उदाहरणं सोडवताना आपल्याला ह्या नियमांचा उपयोग नियम आहे. एखाद्या संख्येत शतक व एकक स्थानी समान अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्या अंकाच्या किती असतो 90 पटी इतका असतो. आता शतक स्थानी 100 आणि एकक स्थानी 1 बरोबर 100 वजा 1 99 पट. म्हणजे तो अंक दिलाय त्याची 99 पट आपण करणार आहोत. उदाहरणार्थ या ठिकाणी 6373 ही संख्या आहे. मग समान अंक कोणता आहे 3 3 हा अंक आहे. किती आहे 3 3 अंक आहे. म्हणजे 3 गुणिले 99 करावा लागेल. 3 गुणिले 99 9 त्रिक 27 9 त्रिक 27 आणि 2 29 म्हणजे उत्तर आलं किती 997. ते स्थानिक किमती घेतल्या तर किती होईल यामध्ये 300 वजा 3 बरोबर 297 असंही सोडवता येईल आणि या क्लुप्तीनं सुद्धा सोडवता येईल. यातला फरक आहे तो 99च्या पटी इतका असतो. अजून 2 उदाहरणांचा अभ्यास करूया. 5464. आता इथे 4 हा अंक आलेला शतक स्थानी आणि एकक स्थानी समान आहे. म्हणजे 4 अंक आला म्हणून 4 गुणिले 99 9 चौक 36 9 चौक 36 36 आणि 3 39 म्हणजे 396 उत्तर आलेलं आहे. किती आलं 396. हेच कसं येईल 400 वजा 4 बरोबर 396. तिसरं उदाहरण 7676. या ठिकाणी शतक व एकक स्थानी अंक काय आहे 6 म्हणून 6 गुणिले 99 9 सक 54 9 सक 54 54 5 59 म्हणजे जिथे 600 वजा 6 900 594 उत्तर येते. शतक स्थानी आणि एकक स्थानी जर हा समान अंक असेल तर त्या अंकाची पट 99 पट असते. ते थोडक्यात लक्षात ठेवा. मग शतक आणि दशक जर वजा केलं शतक स्थानी 100 वजा 1 बरोबर 99 पट. याच्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. फक्त स्थानिक किमतीतील फरक आपण पाहणार आहोत. पुढील नियम लक्षात ठेवा. एखाद्या संख्येत सहस्र व शतक स्थानी सहस्र म्हणजे हजार स्थानी व दशक स्थानी तोच अंक असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा त्या अंकाच्या 990 पटी इतका असतो. आता सहस्र म्हणजे 1000 वजा 10. आता ह्या यांची वजाबाकी केली तर किती येते 990 येते म्हणजे 990 पट. आता एक उदाहरण आपण पाहूया. 85359 85359. आता इथं दशक स्थानी आणि सहस्र स्थानी अंक समान आहे. मग त्या अंकाची 5 पट म्हणजे 5 गुणिले 990 करावं लागेल. 500 5 9 45 4 हातचा आला 5 9 45 आणि 4 49 म्हणजे 4950. पटकन 1 मिनिटाच्या आत आपल्याला या क्लुप्तीनं उत्तर मिळते. दुसरं एक उदाहरण पाहूया. अजून 2 उदाहरणांचा अभ्यास करू. 74,272 42 म्हणजे 4 4 हा अंक समान आला. म्हणजे काय करावं लागेल या ठिकाणी दशक स्थानचा आणि शतक हजार स्थानचा अंक 4 आला म्हणून 4 गुणिले 990 करावं लागेल. 4 न गुणलं 4 0 0 9 चौक 36
हातचा 3 36 आणि 3 39. त्यातल्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजे ती वजाबाकी करताना चुका होता त्याच्याऐवजी हे आपण पटकन उत्तर काढू शकतो. ही क्लुप्ती लक्षात असेल तर याच्यावरून लक्षात ठेवा सहस्र स्थानी आणि दशक स्थानी म्हणजे हजार स्थानी आणि दशक स्थानी असणारे यातला फरक 990 पट आहे. 53,235. आता दशक स्थान आणि शतक हजार स्थानी असणारा अंक आहे 3 म्हणून 3 गुणिले 990. 3 गुणलं 3 0 0 9 त्रिक 27 9 त्रिक 27 आणि 2 29 असं पटकन 1 मिनिटाच्या आत उत्तर आपल्याला जमतं. आणि हे छोटे छोटे प्रश्न मध्यम स्वरूपाचे असतात सोपे असतात ते आपण पटकन सोडवू शकतो आणि मोठ्या प्रश्नासाठी त्याचा उरलेला वेळ वापरू शकतो. हा गुणधर्म तुमच्या लक्षात आला असेल. पुढील गोष्टी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी मोठ्यात मोठी 0 ते 9 हे अंक वापरून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल बघा 999999 म्हणजे 99,999 ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या आलेली आहे. आता 5 अंकी लहानात लहान संख्या 0 ते 9 मधील अंक वापरून तर इथे येणार 1 0 0 0 0 म्हणजे 10,000 ही संख्या येणार आहे. परीक्षेला लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या लिहा आणि त्यातील फरक काढा अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात. मग कधी 5 अंकी असेल 4 अंकी असेल 3 अंकी असेल आणि 2 अंकी असेल. आता 4 अंकी मोठ्यात मोठी काय येईल 9,999. 3 अंकी 9,999. 2 अंकी 99 येणार आहे. आणि लहानात लहान 4 अंकी संख्या 1 0 0 1000 100 आणि 10 अशा पद्धतीनं लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या आणि त्यातील फरक किती आहे यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारतात. त्यानंतर मोठ्यात मोठी संख्या लिहिणे आणि लहानात लहान संख्या लिहिणे अशा पद्धतीचा प्रश्न येतो. आपल्याला अंक देतात आणि त्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि लहानात लहान संख्या तयार करा. दिलेले अंक एकदाच वापरून आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करणार आहोत. उदाहरणार्थ या ठिकाणी अंक दिलेले आहेत 3 5 9 1. आता मोठ्यात मोठी संख्या काय होईल याची बघा. जे मोठं एकक आहे ते सुरुवातीला 9 5 3 1 ही मोठ्यात मोठी संख्या झालेली आहे. आता याच संख्येची लहानात लहान संख्या तयार करूया. म्हणजे काय होईल पहिल्यांदा लहान एकक 1 3 5 9 म्हणजे 1359 ही लहानात लहान झाली आणि मोठ्यात मोठी संख्या काय झाली 9531 झालेली आहे. आता यामध्ये अशा प्रकारच्या सुद्धा संख्या असतात. या अंकापासून 5 अंकी उदाहरणार्थ 470 या अंकापासून 5 अंकी मोठ्यात मोठी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहा. मोठ्यात मोठी संख्या काय होईल. आता 5 अंकी लिहायचे दिले तर अंक कोणत्याही अंकाचा पुनर्वापर करणार आहोत. आता पुन्हा वापरणार आहोत. तर इथं पहिली 740 ही मोठी संख्या 3 अंकी झाली पण विचारल्या 5 अंकी म्हणून या ठिकाणी आपण जो मोठा अंक आहे तो पुन्हा पुन्हा वापरणार आहे. आता यापासूनच लहान संख्या तयार करा म्हटल्यानंतर लहानच संख्या पहिल्यांदा आपण तयार करा म्हटल्यानंतर काय येईल 4 3 अंकी बघूया 4 0 7 येईल. आता लहान संख्या तयार करताना 0 हा दुसऱ्या स्थानीच लिहायचा आहे. काय करायचं आहे दुसऱ्या स्थानी म्हणजेच उजवीकडून 2 नंबरला आपण तो लिहिणार आहोत 0चा हा अंक आणि मग ती संख्या तयार करणार आहोत. आता लहानात लहान संख्या आपण तयार करणार आहोत. ही काय झाली 407 ही संख्या तयार झालेली आहे. फक्त ही संख्या तयार करत असताना 0 हा दुसऱ्या स्थानी लिहिणार आहोत. अजून एक उदाहरण बघूया 792 यापासून लहानात लहान 5 अंकी संख्या दिलेत अंक
3 आणि लहानात लहान 5 अंकी म्हणजे इथं काय होईल, पहिली लहानात लहान 2 7 9 होईल, अजून 2 अंक पाहिजेत म्हणजे लहान 2 2 ही संख्या तयार झालेली आहे. 9 आता यातून 5 अंकी संख्या सुद्धा आपण तयार करू. 4 0 7 ही लहानात लहान 3 अंकी संख्या तयार झाली. आता ही लहानात लहान 5 अंकी संख्या कशी होईल, म्हणजे 4 मध्ये आता काय आपण करणार आहोत, झिरोचा वापर करणार आहोत. 3 झिरो वापरले म्हणजे 40,007 ही 5 अंकी संख्या तयार झाली. म्हणजे दिलेली संख्या अंकापासून अंकाचा पुनर्वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार करा, लहानात लहान संख्या तयार करा, या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या गोष्टी आपल्याला संख्याज्ञानामध्ये पहिल्या घटकामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या या गोष्टी लक्षात निश्चित ठेवा, तरच आपल्याला पुढील उदाहरणं सुटणार आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्र.